क्रिस्पी डोसा नाही झाला तरी हा डोसा इतका टेस्टी आहे की तुम्ही रोज खाल। हेल्दी प्रोटीन पॅक नाचणी रवा मूग डोसा, पहा शेवटपर्यंत। पहा आपले हे हेल्दी डोसे किती पातळ झालेले आहे। बघायला जरी हे डोसे साधे वाटले तरी त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम आहे। इथले 1 वाटी नाचणी, 1 वाटी हिरवे मोड आलेले मूग आणि 1 चमचा मेथी दाणे, हे सगळं मी रात्रभर भिजत ठेवले। नमस्कार, मी अपर्णा हेगडे रेसिपी अँड ब्लॉग्स या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे। दुसऱ्या दिवशी मिक्सरला मी हे सर्व ग्राइंड केले आणि त्यामध्ये 2 मिरच्या आणि 1 चमचा जिरं टाकून सर्व बारीक करून पेस्ट केली। त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण छानपैकी 2-3 मिनिटं फेटायचं आहे चांगलं। आणि 15 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण डोस्याबरोबर खायला छानपैकी चटणी तयार करून घेऊ। तवा गरम झाल्यावर तव्यावर 1-2 मिनिटं शेंगदाणे छानपैकी भाजले आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण 1 मिनिटासाठी आपल्याला भाजायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला भाजकी डाळ ही 1-2 सेकंदच भाजायची आहे आणि मिक्सरच्या मधात हे सर्व घ्यायचं आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून छानपैकी बारीक ग्राइंड करायचं। चटणीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। फोडणीच्या भांड्यामध्ये मी थोड्याशा तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि शेवटी चिमूटभर हिंग टाकलं आणि ती फोडणी छानपैकी चटणीला दिली। आणि ग्राइंड करताना मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। अशी खमंग फोडणी आपण चटणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेचच आपलं चटणीचं झाकण बंद करायचं आहे आणि 2 सेकंदासाठी तशीच ती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला हे हेल्दी पीठ आपल्याला परत एकदा 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे। गरम झालं की आपल्याला लगेचच थोडंसं तेल टाकून ते पीठ स्प्रेड करायचं आहे। इथे मी मीडियम साईजचे डोसे तयार केलेले आहेत। 2 सेकंदांनीच त्याचा ओलसरपणा कमी झाल्यावरच आपल्याला तूप टाकायचं आहे। बाजूने मी तूप सोडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं ते छान शेकवायचं आहे आणि त्याला छानपैकी कलर देखील आलेला आहे। रेडिश कलर एका बाजूला आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला असा फेंट कलर आलेला आहे, पहा। मी सर्व डोसे तयार केलेले आहेत। पहा आपले हेल्दी डोसा
आणि चटणी. एक घास घेतला की तुम्हाला कळेल हेल्दी पण इतकं टेस्टी असू शकतं. अशीच हेल्दी रेसिपीज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे.